दरम्यान विरोधकांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। हे सगळी वक्तव्य ऐकून अशी तळपायच्या मस्तकाला जाते। एकदा असा वित्तमंत्री, जर यांना निधी द्यायचं काम माझं आहे, जर तुम्ही आपले 18 आणले तर मी निधी देईन, नाहीतर सगळ्यावर काट मारेन, असा जो व्यक्ती बोलतो त्याला त्या पदावर सुद्धा राहता कामा नये। आणि आत्ताच्या घटकेला हे जे वित्तमंत्री 10वी पास वित्तमंत्री आहेत महाराष्ट्राचे, ते अशा लोकांच्या डोक्यांनीच महाराष्ट्राची विल्हेवाट लागली। मुख्यमंत्र्यांचं एक विधान आहे, तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला काम करून देणार, आणि तुम्ही मला काट मारले तर मी पण तुम्हाला काट मारण्याचा थेट इशारा अजित पवार यांनी दिलेला आहे। मला असं वाटतं ही सौदेबाजी आहे किंवा धमकी याला म्हणता येईल। ते असंही म्हटलं की तुमच्या हातात मत द्यायचं आहे, माझ्या हातात निधी द्यायचा आहे। निधी अजितदादाच्या घरचा नाही, निधी हा जनतेच्या करातून दिला जातो, अजितदादाच्या घरातून नाही दिला जात, हा करातून येतो, घरातून नाही जात। निधी आता त्यांच्या हातात आहे, ते धमकी देतात। मुख्यमंत्री यांच्या भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून हे सगळी खालचे लोक सगळे धमक्या देतात। सगळं धमक्या देणंच सुरू आहे। निधी देणार नाही, विकास होणार नाही, पैसे तुम्ही बघून घेऊ, हे काही मला वाटतं की या सगळ्यामध्ये फेअर निवडणुका होणार का हा खरा प्रश्न आहे। स्वच्छ पारदर्शी निवडणुका होतील का हा खरा प्रश्न आहे। आणि त्यामुळे आता जनता सगळं बघताय, म्हणजे एकीकडे मालही आहे आणि माल देऊन जर नाही, माल देतात, माल भरपूर झालेला आहे, आता इतका माल प्रचंड झालेला आहे की माल म्हणजे धन, नाहीतर त्याचा चुकीचा अर्थ कोणी काढू नये। नाहीतर ते धन एवढं झालेलं आहे, माल लगाव माल कमाव सगळं असं झालेलं आहे। त्यामुळे जनता ठरवेल, ज्या दिवशी डोक्यात त्यांच्या राग घुसेल त्या दिवशी माल घेतील आणि गाल सुजवतील, तो दिवस काही फार दूर नाही असं आपण विचार करू।